भागात अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना आता मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। पॉक्सो कायद्यामध्ये बदल करण्यात आला असून त्या अंतर्गत ही शिक्षा आता दिली जाणार आहे। बाल अत्याचार रोखण्यासाठी केंद्राने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। सेक्शन 4, 5, 6, 9, सेक्शन 14, 15 एंड सेक्शन 42 इन सबों में बहुत बदलाव कर रहे हैं। इन सबों में हम लोगों ने पूरे ये दंड के अवधि को बढ़ाया है। द पनिशमेंट हैज बीन ऑल्सो एनहांस्ड। और एक जो और बात है कि देश में एक बहुत दुर्भाग्यपूर्ण बात चल रही थी कि कई बार बच्चों में हार्मोन्स वगैरह एडमिनिस्टर कर करके अटेम्प्ट्स वर बीन मेड टू मेक देम आर्टिफिशियली मेजर, उसको भी सेक्शन 9 में बहुत गहरा ऑफेंस बनाया गया है। ये नया प्रोविजन कैद हुआ है। और जो एग्रावेटेड सेक्सुअल ऑफेंसेस होते हैं उसमें डेथ पेनल्टी भी दिया है। देशासह राज्यभरात शीतलहरींचा इशारा हवामान खात्याने कालच दिलेला होता। त्यानुसार राज्यात पारा पुन्हा एकदा खालवलेला आहे। महाबळेश्वर मधल्या लिंगमळा आणि वेण्णा लेक मध्ये तर दवबिंदू गोठलेले आज बघायला मिळाले। तर नाशिक मधला पारा देखील निफाडमध्ये जो काल 1.8 अंशांवरती होता तो आज 4 अंशांवरती वर आलाय। तर मनमाडचं तापमान आहे ते 9 वरून 7 अंशांपर्यंत खाली गेले। तिकडे धुळ्यात सर्वात कमी म्हणजे 3.2 अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान नोंदवलं गेलंय। मागच्या 27 वर्षातलं हे कमी तापमान आहे। तिकडे लातूर जिल्ह्यातल्या एका क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानावरती झिंगाट डान्स रंगला आणि लातूर आणि निलंग्याचे अधिकारी यात थिरकताना बघायला मिळाले। महिलांचा हा क्रिकेट सामना होता आणि लातूर विरोधात निलंग्याच्या महिलांनी हा सामना जिंकला आणि त्यानंतर या खेळाडूंसोबत लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आणि निलंग्याचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्काबार यांनीही डान्स केला।